नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पोहे, रवा, उपीट खाऊन कंटाळा आला असेल ना, तर मी आज तुम्हाला टोमॅटो आणि बटाट्यापासून तुम्हाला नवीन नाश्ता बनवून दाखवते। तुम्हाला साहित्य सांगते। हे बघा, मी 2 टोमॅटो घेतले आणि 1 बटाटा घेतलाय मोठ्या साईजचा घ्यायचा। छोट्या असेल तर 2 घ्यायचे। 2-3 मिरच्या घेतल्या, थोडासा कढीपत्ता आणि आपल्याला काळा सफेद तीळ लागल आणि 2 चमचे मी रवा घेतलाय आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। थोडेसे अर्धी वाटी पोहे घेतले, थोडासा ओवा, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं आणि चाट मसाला घेतलाय। तर आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। आपण अगोदर टोमॅटो कापून घेऊ। टोमॅटो कसं पण मोठं कापलं तरी चालेल, कापूनच घ्यायचं आहे ना, आबडधोबड कापलं तरी चालेल। असं टोमॅटो कापून घ्यायचं। पिकलेली टोमॅटो घ्यायची जास्त। आता आपण अगोदर हे टोमॅटो वाटून घेऊ, त्याचं पाणी करू। त्याच्यामध्ये 1 मिरची टाकू, 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकते आणि थोडासा कढीपत्ता टाकू आणि त्याची पेस्ट करून घेऊ। बघा, आता आपण टोमॅटोची चांगली पेस्ट केली। आता आपण पोहे धुवून घेऊ आणि त्यामध्ये भिजत घालू। कचरा निघतो ना, म्हणून पोहे थोडेसे मी धुवून घेते। जास्त भिजवायचे नाही, नुसते धुवून घ्यायचे। हे बघा, आपल्या टोमॅटोची पेस्ट माखून झाली। आता मी याच्यात ओतते। मुलांसाठी हा नाश्ता खूप चांगला आहे, मुलं आवडीने खातात हा नाश्ता। आता आपण त्यामध्ये भिजवलेले पोहे भिजवायचे नाही, नुसते धुवून घेतलेत मी पोहे, कारण त्याच्यात धूळ असते, कचरा असतो ना, म्हणून धुवून घ्यायचे। थोडंसं आपण आता असं मिक्स करू आणि 10 मिनिटं आपण याला भिजून देऊ चांगलं। चालेल, आता आपण याला चांगलं भिजून देऊ, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ। आता आपण अगोदर पीठ मळून घेऊ। हे बघा, मी 1 वाटी पीठ घेतले आणि त्याच्यात 2 चमचे रवा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्येच आपण थोडासा ओवा टाकू, जिरा पावडर, थोडेसे तीळ टाकते 2 चमचे, थोडंसं लाल तिखट टाकू। हे बघा, चवीपुरतं मी मीठ टाकते। त्यामध्ये 1 मोठा चमचा आपले पोहे खायचे 2 चमचे तेल टाकलं आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। चांगलं तेल ना सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं। अशी मुठवळी पाहिजे। आता आपण थोडं पाणी घेऊन त्याला चांगलं मिक्स करून घेऊ, चांगलं मळून घ्यायचं असं। तर का असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि 5 मिनिटं आपण रवा टाकल्यामुळं ते रवा फुगला पाहिजे ना, म्हणून 5 मिनिटं आपण भिजून देऊ त्याला चांगलं। पीठ पाहिजे आपलं, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही। आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटं याला भिजून देऊ। टोमॅटोनी ते पोह्यांनी टोमॅटोचा रस सगळा शोषून घेतलाय। आता आपण यामध्ये बटाटा किसून घेऊ। हे बघा, असं मऊ झाले। आता चांगलं मऊ करायचं। आता मी बटाटा किसून घेते। हे बघा, किसणीने असा बटाटा किसून घ्यायचा, म्हणजे तो पण मऊ होतो। हे बघा, आपला बटाटा किसून झाला। तर आपण असं चांगलं मळून घेऊ त्याला। थोडासा लसूण टाकू, थोडीशी कापलेली हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि चवीसाठी थोडासा चाट मसाला टाकते आणि थोडीशी जिरा पावडर टाकू आपण। पाव चमचा टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। आपण पिठाला पण मीठ टाकले ना, म्हणून याला चवीपुरतं मीठ टाकू।
आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं ते. असं मळून घ्यायचं चांगलं. त्याला एक जीव झालं पाहिजे असं चांगलं मस्त प्लेन करायचं. हे बघा आपलं मळून झालंय. आता आपण थोडं तांदळाचं पीठ नाही तर कॉर्नफ्लॉवर दोन्हीपैकी कोणतंही असलं तरी चालेल. हे बघा आता आपण हे रवा पण याचा चांगला घेतलाय. असं मळून घ्यायचं चांगलं. आणि आपण आता याचे मोठे छोटे असे 3 गोळे करू. हे बघा हे 2 छोटे आहे, हा मोठा आहे. असे गोळे करून घ्यायचे. आणि याच्या आता पातळ आपण पोळ्या लाटून घेऊ. हे बघा असं लाटण्याने अशा पोळ्या लाटून घ्यायच्या चांगल्या. अशी पातळ पोळी लाटून घ्यायची. हे बघा अशी पातळ लाटून घ्यायची. अशी झाली पाहिजे. आता आपण ही काढून करू आणि दुसरी लाटू. त्याच्यापेक्षा थोडीशी लहान लाटायची. आता हे बघा आपण 3 पोळ्या लाटल्यात. आता ह्या 3 पोळ्या ना एक साईजच्या नाही लाटायच्या. ही मोठी लाटली ना तिच्यापेक्षा लहान एक आणि तिच्यापेक्षा लहान एक असं लाटून घ्यायच्या. आता आपण याचं सारण भरू. किंवा बटाटा हे केलेलं आहे, मी हातानेच भरते. बघा सगळ्या बाजूला असं लावून घ्यायचं. लहान मुलं खूप खातात. हा नाश्ता खूप चवीला पण चांगला होतो. तुम्ही पण नक्की करून बघा. असं सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं चांगलं. थर घेऊन गेले. आता आपण त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी लाटली पोळी ती आपण याच्या अशी टाकून घ्यायची. आता हे सगळं उरलेलं सारण मी त्याच्यात टाकते. हे पण असं लावून घ्यायचं चांगलं. मग सगळ्या बाजूला आलं पाहिजे. जास्त करून मध्ये लावायचं म्हणजे कडा दुमडता येतात. आता वरून आपण अजून एक पोळी टाकू. छोटी सगळ्यात आहे ना ती अशी वरून टाकायची आणि असं दाबून घ्यायचं चांगलं. हे बघा सगळे किनारी दाबून घ्यायच्या. असं सगळ्या बाजूनी दाबलं का मग ते आपण असं दुमडं करू. असं दुमडं करायचं. या साईडनी या किनारी पण याच्यामध्ये आतमध्ये घालायच्या. या साईडच्या पण आतमध्ये घालायच्या. अशा हाताने असं दाबून घ्यायचं. अशी किनार दाबली का ही बाजू हे बघा अशी करायची. आता असं दाबून घ्यायचं. आता आपण ह्या साईडनी परत असं करून दाबून घ्यायची. असं चांगला आकार करायचा आणि 10 मिनटं 10 म्हणजे ते आपलं पीठ आहे ना गव्हाचं पीठ आहे ते शिजेपर्यंत आपण हे करायचं. मी हे बघा पाणी उकळायला ठेवले. पाण्याला उकळी आली. आता मी चाळण ठेवते. तेल लावून चाळणीला तेल लावून घेतलंय आणि आता हे आपण असं वाफवून घेऊ. आता हे बघा असं झाकण ठेवायचं आणि 10 किंवा 15 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. पीठ शिजलं पाहिजे ते. 10 मिनटं उकळलं तरी पुरेसे होतं.
आता बघू आपण वाफून घेऊ आणि मग ते तळून घेऊ. आता मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आपल्याला ते बुडवून तळण्यासाठी. आता मी 1 चमचा सफेद तीळ टाकते आणि पत्ता, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपण थोडीशी हळद टाकू त्यामध्ये. असं मिक्स करून घ्यायचं आणि पातळ असं पाणी घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं चांगलं. कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल, हे तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल, तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही तळण्यासाठी. हे बघा आता आपण शिजल्या का बघू. हे बघा असा हाताला नाही चिकटलं ना तर आपलं चांगलं शिजलंय. आता आपण उतरून थंड करून घेऊ. काय हे आपली वडी चांगली वाफून झाली. हे बघा आता आपण अशी का अजून कोमटच आहे, आपण कापून घेऊ तिला. हे बघा अशा पद्धतीने कापायचे. गरम होते. पिठाचं मी पेस्ट केली. आता आपण त्याच्यात बुडवून तेल तापले. आता असं बुडवून आपण असं बुडवायचं आणि असं सोडायचं. हे बघा असं मध्यम गॅसवर असं तळून घ्यायचं. असं जे तळलेलं आहे ना ते आपण असे काढून घेऊ. हे बघा आणि तळायला ठेवायचं तेल. जे तळे ते एकदम नाही सोडले ना ते पण बघा आपण ते कलर झाला का ते काढून घेऊ. चांगलं तळून द्यायचं आणि मग काढून घ्यायचे. आता मी असे सगळे तळून घेते. आपला 1 बटाटा, थोडेसे पोहे घेतले अर्धी वाटी आणि 1 बटाटा, 2 हा नाश्ता बनवलाय आणि खूप छान झालाय. खूप चवेला पण छान झालाय. तुम्हाला जर आवडला तर नक्की करून बघा. हे बघा आतून बाहेरून पण असा हे झालाय, आतून पण चांगला मस्त झालाय. हे बघा किती छान झालाय. तर तुम्हाला जर आवडला ना तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडलं तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.